सर हा बोला. सर ते तुम्ही आज मेसेज पाठवलेला त्याच्याबद्दल थोडं सांगाल का? कारण की काहीच समजत नाहीये प्रॉपर. मला पण नाही समजत, मी नाही वाचलं अजून ते. मला व्हॉट्सअपला आले मला ते, पण मी फॉरवर्ड केले ते. ठीक आहे, टेन्शन नका घेऊ, तुम्हाला काय ऍप्लिकेबल नाही ते. असं मला तरी हा वाटतंय. ते या वर्षी नाहीये तेच ते. विचारायचं होतं सर. हा, या वर्षी हा नाहीये ते, पुढच्या वर्षीपासून आहे. जे पुढचं वर्ष आहे ना तेव्हापासून आहे. ठीक आहे, जे काही इम्प्लिमेंट होईल त्याला हा वेळ लागणार ना, ते आधी तयारी हो करणार. सर. तुम्ही कशाला टेन्शन घेता? चलो, हे सम आपलं चाललं होतं 15th नंबर, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय सांगितले बघा. The current in the conductor and the potential difference across its ends the current in the conductor and the potential difference across its ends are measured by the ammeter and a voltmeter is accurate is measured by the ammeter and a voltmeter. The meters draw the negligible currents. The ammeter is accurate, but the voltmeter has a zero error. That is, it does not read the zero when no potential difference is applied. Calculate the zero error if the readings for the two different conditions are 1.75 ampere, 14.4 volt, and 2.75 ampere, 22.4 volt. So इथे बेसिकली तुम्हाला काय काढायचंय? झिरो एरर काढायचंय, बरोबर आहे. सो झिरो एरर काढायचं आपल्याला. झिरो एरर कसा काढणार आपण? झिरो एरर कसा काढणार आपण, बोला. अरे बोला, तुम्ही केले का नाही प्रॉब्लेम? तुम्हाला म्हणतोय प्रॉब्लेम करा, कोणच काय प्रॉब्लेम करत नाही. हाऊ टू कॅल्क्युलेट द झिरो एरर? झिरो एरर कसं काढणार? लेट Vx be the zero error. ठीक है, zero error. Now they have given us the value of current and voltage at two different conditions. So let us consider the case 1. Case 1 मध्ये काय दिले? V1 is given as 14.4 volt आणि त्याला करस्पॉन्डिंग I1 किती दिले? 1.75 एम्पियर. दुसऱ्या, हे पहिल्या केसमध्ये. दुसऱ्या केसमध्ये दिले V1 is equals to 22.4 volt and I2 is equals to 2.75 एम्पियर. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की रेजिस्टन्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. द रेशियो ऑफ व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स टू द करंट इज ऑलवेज कॉन्स्टंट अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. सो वी विल यूज दिस. लेट Vx बी द झिरो एरर. म्हणजे काय? जे V1 रिडिंग आहे ते ऍक्च्युअल रिडिंग नाहीये. मग ऍक्च्युअल रिडिंग काय असणार आहे? V1 मायनस Vx डिवायडेड बाय व्हॉट? I1 विल बी इक्वल्स टू R. असं लिहू शकतो मी. सिमिलरली मी काय लिहू शकतो? V2 मायनस Vx डिवायडेड बाय I2 इज इक्वल्स टू R. नाव हे दोन्ही मी काय करू शकतो? इक्वेट करू शकतो. सो मी काय लिहिणार आता? V1 मायनस Vx डिवायडेड बाय R, सॉरी, डिवायडेड बाय I1 विल बी इक्वल्स टू V2 मायनस Vx डिवायडेड बाय I2. आता व्हॅल्यू पुट करा, यू विल गेट द आन्सर. झिरो एरर तुम्हाला मिळेल. Vx इज द झिरो एरर. मग V1 किती दिले बाबा? 14.4. सो 14.4 मायनस Vx. I1 किती दिले? 1.75, which will be equals to V2 is 22.4 minus Vx
डिवायडेड बाय I2. I2 is 2.75. So हे किती आहे? आय थिंक 7 जा आणि हे किती होईल रे 11 ना. सो 25 ने जर मी हे केलं 25 बरोबर आहे. सो दिस विल बी 11. नाव यू हॅव टू डू दिस कॅल्क्युलेशन. काय येतं कॅल्क्युलेशन केलं का? 11 14.4 minus Vx, which will be equals to what? 7 22.4 minus Vx. So it is coming out to be किती येते हे 44 48 15. Okay, minus 11 Vx is equals to 28 16 15 minus 7 Vx. Okay, so if you do this calculation, it is coming out to be what? Vx value किती येते? 158.4 minus 156.8 is equals to minus 7 plus 11 म्हणजे किती रे बाबा? 4x 4 Vx. तो किती येतं आन्सर? अरे कॅल्क्युलेट तर करा. किती येतं आन्सर याचं? 158.4 minus 156.8 म्हणजे 6 1 1.6 so 0.4 right? 0.4 is equals to Vx. कळलं का? अरे 4 Vx is equals to 1.6 ना. So Vx will be 1.6 divided by 4. So that is zero error ची व्हॅल्यू किती आली? 0.4. So that is your answer. कळलं का सगळ्यांना कसं काढले? हो सर. हा सर. ठीक आहे, चला पुढचं बघूया आपण. हा सर. हे प्रॉब्लेम नंबर 15. आता प्रॉब्लेम नंबर 16 बघा. आता हा प्रॉब्लेम इंटरेस्टिंग आहे बघा. फिगर द फॉलोइंग फिगर शोज द अरेंजमेंट टू मेजर द EMF अँड इंटरनल रेजिस्टन्स आर ऑफ द बॅटरी. आपल्याला काय काढायचंय? EMF काढायचंय आणि इंटरनल रेजिस्टन्स, या दोन गोष्टी काढायच्यात आपल्याला. ओके, द व्होल्टमीटर हॅज अ व्हेरी हाय रेजिस्टन्स. याचं रेजिस्टन्स कसं आहे? व्हेरी हाय. So the voltmeter has a very high resistance and ammeter has some resistance. याचं रेजिस्टन्स आहे पण एवढं हाय नाहीये जेवढं व्होल्टमीटरचं आहे. व्हेरी हाय म्हणजे खूप जास्त, तिथनं करंट जाणार नाही. याचा अर्थ काय? देर इज नो करंट विच इज गोइंग टू पास थ्रू द व्होल्टमीटर. सो दॅट्स वाय दे आर सेइंग दॅट व्होल्टमीटर हॅज अ व्हेरी हाय रेजिस्टन्स. ओके, and the ammeter also has some resistance. The voltmeter reads 1.52 volt when the switch S is open. Okay, so when the switch is open, so what will be the potential difference across this voltmeter? EMF itself. So कळतंय का? जेव्हा स्विच ओपन असतो, when the switch is open, what is the potential difference across this voltmeter? All EMF, जेवढा काही EMF असेल तेवढा. म्हणजे आपले EMF ची व्हॅल्यू काय असेल? पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू. म्हणजे EMF किती आहे बाबा? EMF ची व्हॅल्यू मिळून गेली. पहिला आन्सर मिळून गेलं. किती? 1.52 volt. ओके, सो दिस इज युअर फर्स्ट आन्सर. आपल्याला EMFच काढायचंय ना, आणि इंटरनल रेजिस्टन्स. आता इंटरनल रेजिस्टन्स काढायचं राहिलं. त्यांनी बघा पुढे काय सांगितलंय? वेन द स्विच इज क्लोज, म्हणजे हे स्विच आहे ना, मी इथे कनेक्ट करून टाकलं, क्लोज केलं. क्लोज केल्यावर काय होईल रे? करंट जाईल, करंट पास होईल, बरोबर आहे. सो करंट पास होणार. लेट द करंट बी I. ठीक आहे, I इज व्हॉट गिवन 1 एम्पियर. 1 एम्पियर दिले बघा. आता आपल्याला काय फॉर्म्युला माहिती आहे? आता इथे हा जो सेल आहे त्याचा EMF इज अ ड्रायव्हर. हा ड्रायव्हर आहे, म्हणजे फॉर्म्युला काय आपला? आपण नाही का डिराइव्ह केला? EMF ऑफ द सेल इज इक्वल्स टू V प्लस बोला I इंटू स्मॉल r, वेअर epsilon is what? EMF of the cell. V is what? Terminal potential difference. And IR is what? I is the current and R is the internal resistance. आता आपल्याकडे EMF ची व्हॅल्यू किती आहे? 1.52. टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स हा आहे बघा 1.45. ठीक आहे, प्लस I ची व्हॅल्यू किती दिली आहे? 1 एम्पियर इंटू R. ठीक आहे, सो 1 इंटू R. So that is what? 0.07 will be equals to small r. So 0.07 ohm, that is your answer. Internal resistance. तुम्हाला कळलं का?
स्विच एस ओपन होता तेव्हा व्हॉट एव्हर द रिडिंग शोन बाय द व्होल्टमीटर इज इटसेल्फ द ईएमएफ रिडिंग. ओके, जेव्हा क्लोज झाला तेव्हा सम करंट विल फ्लो थ्रू द सर्किट, सो देर विल बी द terminal potential difference will be the drop in the voltage that is going to happen when the current is passed through this internal resistor. Okay, so that drop is what? 0.07. This indicates that this is R is equals to किती? 0.7 ohm. ठीक आहे, अरे कळलं का तुम्हाला? ओपन असतो तेव्हा इथनं करंट पासच होत नाही, मग इथे जे रिडिंग असतं ते कशाचं असतं? ईएमएफचं. क्लोज होतो तेव्हा करंट पास होतो, व्होल्टेजचा ड्रॉप होतो, तेव्हा किती रिडिंग आलं? एवढं. म्हणजे तुझा IR इज इक्वल्स टू किती आलं पाहिजे? 0.7. ओके, पण इथे आय किती दिले आपल्याला? 1 एम्पियर. तो आर ची व्हॅल्यू किती येणार? 0.7 ओम. जर इथे आय डिफरंट होता, 2 एम्पियर दिला असतं तर काय आन्सर आलं असतं? डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आलं असतं आन्सर? 0.35. कळतंय का? हा सर. ओके, so likewise you need to study it. Now problem number 17 बघा हा प्रॉब्लेम त्याच फॉर्म्युलावर आहे. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टर्मिनल्स म्हणजे कोणता आहे? काय आहे? टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द बॅटरी ऑफ ईएमएफ. बॅटरीचा ईएमएफ एवढा आहे आणि टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स एवढा आहे. मी काय लिहिणार? ऍप्सिलॉन इज इक्वल्स टू काय लिहिणार? बोला. 6 व्होल्ट आणि V इज इक्वल्स टू काय आहे? 5.8 व्होल्ट. आता हा ड्रायव्हर आहे, जेव्हा हा ऍप्सिलॉन मोठा असतो याच्यापेक्षा, देन दिस इज कन्सिडर्ड टू बी ड्रायव्हर सेल. ठीक आहे, आणि ड्रायव्हर सेलचं इक्वेशन कसं असतं? ऍप्सिलॉन इज इक्वल्स टू V. ऍप्सिलॉन इज इक्वल्स टू V प्लस IR. ठीक आहे, अरे हँग झाला माझा पीसी म्हणूनच ते बंदच पडलं तिथं. 6 इज इक्वल्स टू व्हॉट? V के 5.8 प्लस आय किती दिलंय? आय दिलंय का? काय काढायचं आपल्याला? फाइंड द, एक मिनिट हा, इंटरनल रेजिस्टन्स दिले, पहिला आय काढावं लागेल, नंतर मग आर काढावं लागेल. कळतंय का? तुम्हाला काय काढायचं? एक्सटर्नल रेजिस्टन्स काढायचं आर, पण त्याच्यासाठी पहिला आय काढावं लागेल. सो आय इंटू आर ची व्हॅल्यू किती दिली आहे? 1 ओहम. दिस इज इंटरनल रेजिस्टन्स ना, दे आर गिवन द इंटरनल. तुम्हाला एक्सटर्नल रेजिस्टन्स काढायचे, मग तुम्ही पहिला आय काढणार. सो 6 minus 5.8 will be equals to how much? I. Okay, so I will be equals to what? 0.2 एम्पियर. आता ही आय ची व्हॅल्यू आली. आता तुम्हाला रेजिस्टन्स कसं काढणार तुम्ही? ऍप्सिलॉन इज इक्वल्स टू V म्हणजे काय असतं? I इंटू बडा आर, I इंटू स्मॉल आर. सो I कॉमन घ्या, R प्लस R. सही है? तो R प्लस R will be equals to epsilon divided by I. So R is equals to epsilon divided by I minus छोटा r. आता सगळ्या व्हॅल्यू आहेत तुमच्याकडे. epsilon ची व्हॅल्यू किती आहे? 6 डिवायडेड बाय I ची व्हॅल्यू, I किती आहे रे? 0.2 मायनस R, R किती आहे? R 1. ओके, so this is coming out to be what? 60/2 म्हणजे किती? 30. 30 minus 1 म्हणजे 29 ओहम. अरे कळलं का? दिस इज युअर एक्सटर्नल. आर इज इक्वल्स टू किती येणार आहे? 29 ओहम. ठीक, अशा तऱ्हेने आपण हे सॉल्व्ह केलेले. ठीक आहे, क्लिअर आहे? हो सर. हा सर. आता पुढचं बघूया. पुढचं बघू. प्रॉब्लेम नंबर किती आता? 18. ठीक आहे, आज मी तुम्हाला असाइनमेंट देणार आहे 21 to 25 HC वर्मा. तुम्ही सॉल्व्ह करून मला व्हॉट्सअप करायचं. 18 नंबर प्रॉब्लेम. The potential difference between the terminals of a 6 volt battery is 7.2 volt. म्हणजे हे काय? टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. 6 वोल्ट बॅटरी म्हणजे ईएमएफ काय? 6 वोल्ट. ऍप्सिलॉन ची व्हॅल्यू आहे, ही V ची व्हॅल्यू आहे.
आता तुम्ही एक ऑब्झर्व करा, आतापर्यंत आपण सॉल्व्ह करत होतो तेव्हा ऍप्सोलॉन वॉज ग्रेटर दॅन व्ही. नाव हिअर व्ही इज ग्रेटर दॅन ऍप्सोलॉन. याचा अर्थ काय? ही व्ही इज द ड्रायव्हर, सो व्ही इज इक्वल्स टू काय इक्वेशन येणार? ऍप्सोलॉन प्लस आय आर. उलटे इक्वेशन येणार. आता नेहमी लक्षात घ्या, जर व्ही ची व्हॅल्यू जास्त असेल दॅट मीन्स इट इज अ ड्रायव्हर, सो व्ही इज इक्वल्स टू ऍप्सोलॉन प्लस आय आर. ओके, नॉर्मली इक्वेशन काय असतं? ऍप्सोलॉन इज इक्वल्स टू व्ही प्लस आय आर. But in that condition, epsilon is greater than V. But here, V is greater than epsilon. So आता आपल्याला सॉल्व करायला सोपं जाईल. When it is being charged by the current of 2 ampere. Current किती आहे? Current किती आहे? 2 ampere. ठीक आहे? 2 ampere. That is what V किती आहे रे बाबा? 7.2. आणि epsilon किती आहे? 6. Plus current is what? 2 ampere. आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स काढायचं. सिंपल आहे. किती होणार आहे बोला? 1.2 इज इक्वल्स टू 2R. R इज इक्वल्स टू व्हॉट बोला? 0.6 ओम. ठीक आहे, सो दिस इज द आन्सर. कळलं? कळलं का? काय वापरायचं? व्ही जर जास्त असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा, जर ऍप्सोलॉन जास्त असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. सिंपल. कीप इट सिंपल. ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. आता किती झालं? 18 झालं. 19 करूया. बघा नीट वाचा आता. आता बघा, जर आतापर्यंत जे आपण शिकलोय, आपण एकाच फॉर्म्युल्यावर हे सम सॉल्व्ह करतोय. बघा, एक आहे ऍप्सोलॉन इज इक्वल्स टू आय आर प्लस आर, हा एक फॉर्म्युला आहे. आणि दुसरा हे कधी आहे? ऍप्सोलॉन इज ग्रेटर दॅन व्ही. आणि दुसरा आता फॉर्म्युला आपण बघितलं, व्ही इज इक्वल्स टू ऍप्सोलॉन प्लस आय आर. हा फॉर्म्युला कधी आहे? जेव्हा व्ही इज ग्रेटर दॅन ऍप्सोलॉन. ओके, आतापर्यंत असं बघितलं. आता हा कॉम्बिनेशन आहे, दोन्ही फॉर्म्युल्याची कॉम्बिनेशन. आता बघा, दोन्ही म्हणजे आता बघू कोणता फॉर्म्युला वापरायचा याच्यापैकी. ते तर तुम्हाला सांगितलं मी कसा डिसाइड करायचं. हाऊ टू डिसाइड दॅट फॉर्म्युला आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू. द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द अक्युमुलेटर बॅटरी ऑफ द EMF 6 volt इज 10 ohm. ओके, सो इंटरनल रेजिस्टन्स किती आहे बाबा? 10 ohm. आणि EMF किती आहे? 6 volt. ठीक है. When it is fully discharged, when it is fully discharged. आता पुढे बघू. As the battery gets charged up, its internal resistance decreases. जेव्हा बॅटरीची चार्जिंग व्हायला लागते तेव्हा ही जे इंटरनल रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू डिक्रीज व्हायला लागते. ओके, आणि जेव्हा बॅटरी फुल्ली चार्ज होते तेव्हा इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती राहते बोला? 1 ohm असं दिलेले. ठीक आहे. द बॅटरी इज कम्प्लिटली डिस्चार्ज स्टेट इज कनेक्ट. द बॅटरी इन इट्स कम्प्लिटली डिस्चार्ज स्टेट इज कनेक्टेड टू द चार्जर. आता ही जी बॅटरी डिस्चार्ज झालेली आहे, सॉरी ही नाही, ही जी बॅटरी डिस्चार्ज झालेली आहे ती चार्जरला कनेक्ट केली आणि चार्जरला कनेक्ट करून त्याची चार्जिंग केलेली. कळतंय का? ही जी बॅटरी डिस्चार्ज झाली ती कशाला कनेक्ट केली? चार्जरला. ओके, आणि चार्जरला कनेक्ट केल्यानंतर तर काय झालं? हे चार्ज झाल्यानंतर फुल्ली चार्ज झाली असे. ओके, सो बॅटरी कशी आहे? पहिली फुल्ली डिस्चार्ज, तेव्हा त्याचं इंटरनल रेजिस्टन्स 10 ohm होतं. जेव्हा ती फुल्ली डिस्चार्ज बॅटरी काय केली? आपण चार्जरला कनेक्ट केली, त्याची चार्जिंग केली. जेव्हा ती फुल्ली चार्ज झाली त्या इंटरनल रेजिस्टन्स किती राहिलं? 1 ohm. ओके, आता त्यांनी काय विचारले बघूया. आणि हे जे चार्जर आहे त्याचं पोटेन्शियल डिफरन्स दिलाय 9 volt. 9 voltचं चार्जर. बघा इथे एक ऑब्झर्वेशन आहे आपलं, जे चार्जर आपण लावलंय त्याचं व्होल्टेज जास्त आहे बघा EMF पेक्षा. जर मी चार्जर लावला असता 5 voltचा तर चार्ज झाली असती का बॅटरी? नसती झाली, कारण की बॅटरीचा EMF काय आहे? 6 volt. ओके, so you should apply the charger whose EMF is or the potential difference is greater than the EMF of the battery. Otherwise battery will not charge. बरोबर आहे का नाही? बॅटरी चार्ज व्हायला काहीतरी त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर बॅटरी चार्ज नाही होणार. ठीक आहे, म्हणून 9 volt ची बॅटरी लावली त्यांनी. आता सिंपल फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल? हा 9 volt ची बॅटरी वापरली आहे, EMF आहे 6 प्लस
तुम्हाला काय दिलंय बाबा, आर ची व्हॅल्यू दिली आहे आणि करंट विचारलाय जस्ट आफ्टर द कनेक्शन्स आर मेड. तो जस्ट आफ्टर द कनेक्शन्स आर मेड रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असणार आहे, तेवढीच 10 ओहम. So I into 10 लिहिणार आपण. So this is just after the connections are made. Just after the connections are made. ठीक है? So this is 9 minus 6 is equals to 10I. So this will give you the value of I as बोला 0.3 ampere. Clear? आता ह्याचा आन्सर आपण आणलेले. ओके. Then the second question you read. After a long time, म्हणजे खूप टाइम गेला. ओके, वेन इट इज कम्प्लिटली चार्ज. आता काय, बॅटरी फुल्ली चार्ज झाली, कम्प्लिटली चार्ज. इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू आली 1 ओहम. तर इथे फक्त 1 ओहम टाकलं तर तुम्हाला करंटची व्हॅल्यू मिळून जाईल. सो 9 इज इक्वल्स टू 6 प्लस आय इंटू व्हॉट 1. सो इट इज व्हॉट 3 एम्पियर. करंटची व्हॅल्यू किती, म्हणजे 10 टाइम्स झाला बघा करंट. आधी किती होता 0.3. फुल्ली चार्ज झाल्यावर किती करंट पास व्हायला लागला 3 एम्पियर. सो विच इज 10 टाइम्स ग्रेटर. कळलं का तुम्हाला? हा सर. हो सर. चलो 20 वाले बघूया आता. सो दिस इज द 20. ओके, 20 वाले बघू. 20 वाले लेंथी समय, नीट लक्ष द्या. इथे तुम्हाला 2 सर्किट दिसत आहेत. फाइंड द व्हॅल्यू ऑफ I1 बाय I2. आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे I1 बाय I2. याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे. सो यू कॅन सी दॅट दिस I1 इज करंट थ्रू दिस सर्किट, I2 इज फ्लोईंग थ्रू दिस सर्किट. नाउ हियर आता याच्यामध्ये 2 सेल आहेत बघा. हा एक सेल आहे आणि हा एक सेल आहे. हे कसे कनेक्टेड आहेत रे, सिरीज मध्ये आहेत ना. सिरीज. मग याचे इक्विव्हॅलंट पहिला आपण केस 1 बघूया. ठीक आहे. I1 साठी, फॉर I1 त्याच्यासाठी इक्वेशन आणू आपण. I1 साठी इक्वेशन कसं येणार, हे सर्किट आपल्याला कन्सिडर करावं लागणार. सो ऍप्सिलॉन इक्विव्हॅलंट विल बी व्हॉट 6 + 6, दॅट इज व्हॉट 12 व्होल्ट. आणि आर इक्विव्हॅलंट किती येईल बोला. आर इक्विव्हॅलंट विल बी 1 + 1. हा प्लस हा, हे पण सिरीज मध्ये. सो इट विल बी व्हॉट 2 ओहम. ठीक आहे. सो I1 चं इक्वेशन कसं येणार, I1 विल बी व्हॉट ऍप्सिलॉन इक्विव्हॅलंट डिवायडेड बाय आर इक्विव्हॅलंट. ठीक आहे. सो ऍप्सिलॉन इक्विव्हॅलंट इज व्हॉट 12 डिवायडेड बाय 2. सो दॅट इज व्हॉट 6. ठीक आहे. अरे नाही, आपल्याला I1 साठी एक्सप्रेशन आणायचे. एक मिनिट, आपल्याला व्हॅल्यू दिल्यात, वेगवेगळ्या व्हॅल्यू दिल्यात आरच्या. 3 व्हॅल्यू दिल्यात. एक मिनिट, मी डायरेक्ट हे पुट केलं. तर आपण एक्सप्रेशन आणूया. याचं एक्सप्रेशन काय येईल बोला बरं. I1 चं एक्सप्रेशन काय येईल. एक मिनिट, तुम्हाला हे ऍप्सिलॉन इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू कळली 12, एवढं तर कळलं. पण कळलं. आता त्याच्या पुढचा पार्ट जरा. एक मिनिट, अरे यार हे काय होते. हा, आपण ह्या व्हॅल्यू काढल्या. ठीक आहे. I1 ची व्हॅल्यू आपल्याला I1 साठी एक्सप्रेशन आणायचे. आता ह्याचं रेजिस्टन्स दोघांचं मिळून किती झालं, आर इक्विव्हॅलंट इंटरनल आहे 2 एम्पियर, हे सॉरी 2 ओहम, आणि हे याच्या बरोबर सिरीज मध्ये दिसलं का. एक्सटर्नल, हे एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे, त्याच्याबरोबर सिरीज मध्ये. मग आता आपण इक्वेशन आय साठी कसं आणणार बोला. ऍप्सिलॉन इक्विव्हॅलंट V इज इक्वल्स टू IR असतं ना. सो ऍप्सिलॉन म्हणजे V येते. ऍप्सिलॉन इक्विव्हॅलंट इक्वल्स टू I म्हणजे कोणता I1 इंटू R. R आता किती येणार आहे, हे 2 ओहम आणि हा R हे सिरीज मध्ये. सो टोटल R विल बी व्हॉट बोला. दोन मिनिटं.